जर्नीमध्ये तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी भ्रमंती करता, पण मग तिकडचं वातावरण किंवा हवामानामध्ये अचानक होणारा बदल असेल किंवा खाण्यापिण्याची म्हणजे ही कशी तुमचं मॅनेजमेंट एकंदरीत असतं? काय म्हणजे अवघड जातं का त्या हवामानाशी म्हणजे जुळवून घ्यायला वगैरे? नाही खरं अवघड जात. कारण काय आहे, मला पर्सनली उन्हाचा त्रासच होत नाही. काय म्हणता? म्हणजे मी काय आहे, आपण सूर्योदयापासून हं. जर चालायला लागलो, सायकलिंग करायला लागलो, काही केलं, हो. तर सूर्य जसा जसा वर येतो तसं तसं आपल्या शरीराला तो अच्छा, चालत तसं जातो. टेम्परेचर सुद्धा हां, आपल्या त्यामुळे शरीराचं हे मला होतं. आठवते चित्तोडगडला गेले होते, त्यावेळेला मी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत हं. सायकल चालवली होती. मध्ये फक्त बरं. जेवणानंतर एक अर्धा पाऊण तास विश्रांती घेतली असेल, हां. पण एवढी 12 तास सायकल चालवली होती. त्यामुळे एक तर मला उन्हाचा त्रास होत नाही आणि त्यामुळे उष्णतेचा म्हणजे सकाळी आम्ही काय करतो, 5ला उठतो, 6 वाजेपर्यंत आवरतो, मग बाहेर कुठेतरी लोक चहा घेत असतात, तिथे पहिल्यांदा चहा प्यायचा आणि मग पहिले 2 तास नॉनस्टॉप सायकल चालवायची. अच्छा. आणि पूर्वी मी 2 तास नॉनस्टॉप 40 किलोमीटर चालवायची. आता माझे साधारण 35 किलोमीटर होतात. काय म्हणता? ते 2 तास सायकल चालवल्यानंतर हं. एक अर्धा तास ब्रेकफास्ट करायचा. मग त्याच्यानंतर तास दीड तास करायचं हां. आणि जेवायला साधारण 12:30-1ला जेवल्यानंतर अर्धा तास विश्रांती घ्यायची. आम्ही रस्त्यावर ते जे फ्लेक्स बोर्ड्स असतात ना, हां. ते घडी करून आमच्याबरोबर घेतलेले असायचे. अच्छा. आणि म्हणजे ते अंथरून जेवण झाल्यावर अच्छा. त्याच्यावर अंथरून आम्ही विश्रांती घ्यायचो. बरं. आणि मग ती विश्रांती घेतल्यानंतर 100 किलोमीटरमधले 12-15 किलोमीटर राहिलेले असायचे. त्यामुळे ते दुपारी 3-3:30 वाजेपर्यंत होऊन जायचं. 3-3:30 पर्यंत आमचं 100 किलोमीटर सायकल व्हायचं. पण मग ते झाल्यावर हुस्स करून बसायचं नाही. अच्छा. संध्याकाळी कुठंतरी फिरायला जायचं, काहीतरी करायचं, जे उद्याची तयारी आज करायची, हुस्स करून ओके, झोपायचं म्हणजे नाही. वॉर्मअप ज्याला आपण हां, म्हणतो. ते करायचं आणि मग संध्याकाळी मस्त गप्पा टप्पा करत झोपायचं.